झालेला आहे आणि त्यामुळे परिणाम हा संपूर्ण जागतिक परिणाम आहे तो वाढलेला आहे. बरोबर आहे. तर यंदा या जागतिक राजकारणाला कलाटणी देऊ शकतील अशा काही काही तिथे म्हणजे अनेक जण आल्यामुळे घडू शकल्या आहेत. तर अशा कोणत्या घडामोडी नेमक्या तिथे घडल्या आणि त्यातून ह्या ज्या महासत्ता आहेत आणि इतर सगळे देश आहेत तर त्यांच्यासाठी म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांचं स्वतःचं सार्वभौमत्व राखत, त्यांचं स्वातंत्र्य राखत इतरांनीही सक्षम व्हावं अशी काही रुजवात झाली आहे का असं वाटतं का आपल्याला? मगाशी तुम्ही ग्रीनलँडबद्दल पण बोललात. मला असं वाटतं रुजुवात जर आपल्याला बघायचं असेल तर याच्यामध्ये खास करून ज्याला एक डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेला गाझा पीस बोर्ड ही जी त्यांनी एक संघटना तिचं त्यांनी रुजुवात केली, त्याच्यामध्ये हो. त्यांनी 60 देशातल्या नेशांना प्रतिनिधींना त्यांनी बोलवलं. त्याच्यात काहीतरी कायम सदस्यत्व असेल तर $1 अब्ज भरा अशी अट घातली. पण त्याच्याबद्दल स्पष्टता नव्हती की ही संघटना अमेरिकेची आहे का ट्रम्प यांची व्यक्तिगत आहे, त्याचा नेमका उद्देश काय आहे, कशा प्रकारे. तर या संस्थेची बैठक पार पडली, त्याच्यात 20-25 देश सहभागी झाले होते, पण महत्वाचे देश आहेत युरोपातले देश, भारत त्याच्यामध्ये अजूनही सहभागी झालेला नाही झालेला कारण नाही. ती स्पष्टता नव्हती. ग्रीनलँडच्या बाबतीत अधिक स्पष्टता या बैठकीत आली. एका प्रकारे अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांमध्ये गेल्या वर्षभरातनं जो एक भाव तयार झालेला आहे की आपल्या मित्र राष्ट्रांनीच आपल्याबद्दल एक काहीतरी सगळ्यात मोठं आव्हान पुढे उभं करून ठेवलंय. त्याला उत्तर देण्यासाठी एका प्रकारे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी जी एक भूमिका घेतली आणि त्याच्यातनं एक या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना एक आवाज मिळाला अमेरिकेविरुद्ध. तर मला असं वाटतं ही रचना या परिषदेच्या व्यासपीठावर होताना दिसली. मला वाटतं इथल्या काही गोष्टी आणखी पुढे जाऊन ही जी अस्पष्टता आहेत त्या अस्पष्टतेत की अधिक स्पष्टता पुढच्या काही महिन्यात येईल, पण त्याची रुजुवात या परिषदेमध्ये झाली. क्लिअर होतील त्या गोष्टी.